छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महसूल विभाग बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील जनतेसाठी सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन महसूल विभाग मार्फत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहोचवणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची बुलढाणा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या ध्येयातून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्या महसूल विषयक दैनंदिन समस्या त्वरित निकाली काढणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। शासन आपल्या दारी योजनांचा लाभ आपल्या घरी हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 92 मंडळ मुख्यालय स्तरांवर मार्च, एप्रिल व मे 2026 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आले आहे। शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमुख सेवा महसूल व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत। सातबारा उतार्यातील दुरुस्ती व प्रलंबित फेरफार प्रकरणे मार्गी लावणे, जिवंत सातबारा मोहीम प्रभावीपणे राबवणं, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज मंजूर करणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ व इतर पेन्शन योजनांचे नवीन अर्ज व ई-केवायसी, सुधारित तुकडेबंदी कायद्यानुसार कारवाई, विद्यार्थ्यांना विविध दाखले वितरण, शेत रस्ते व पांधन रस्त्यांना प्रशासकीय मान्यता, अतिक्रमित घरकुलांना जागा मंजूर करणं, लोकसेवा हमी कायद्यानुसार तात्काळ सेवा प्रदान करणे, एक खिडकी योजना, सर्व कागदपत्रांची एकाच ठिकाणी जुळवाजुळव व प्रमाणपत्र वितरण, पीएम किसान, ई-केवायसी, ॲग्रिस्टॅग इत्यादी कामे एकाच ठिकाणी पूर्ण करणे, आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड वितरण, नवीन रेशन कार्ड अर्ज आणि दुरुस्ती, अकृषिक परवानगीची गरज नसणे, सनद प्रणाली रद्द करण्याबाबत जनजागृती करणे, ई मोजणीकरिता अर्ज स्वीकारणे। बुलढाणा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरांचं वेळापत्रक। पहिला टप्पा 7 मार्च 2026, 14 मार्च 2026, 10 एप्रिल 2026, 17 एप्रिल 2026, 8 मे 2026। 15 मे 2026। महसूल प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे। बुलढाणा जिल्ह्याचा संकल्प आहे लोकाभिमुख महसूल प्रशासन, जनकल्याणासाठी समर्पित प्रशासन। तालुका व जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की या समाधान शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व शासनाच्या विविध योजनांचा फायदा आपल्या दारी मिळवावा। शासन आपल्या दारी, योजनांचा लाभ आपल्या घरी।